नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत आळू वड्या. तर त्याच्यासाठी मी आता इथे आळू घेतलेला आहे, आळूचे पान घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या घेतलेल्या आहेत आणि इकडे चिंच आणि गूळ पाण्यात भिजत घातलेले आहेत. तर आपण हे जे पीठ आहे हे पीठ ह्या पाण्याने भिजवणार आहोत. आपलं जे साधं पाण्याने जे भिजवतात तर त्याने भिजवायचं नाही आहे, ह्या पाण्याने. कारण ह्या पाण्याने भिजवलं तर एकदम मस्त टेस्ट लागते. तर चला तर मग आपण आता या पिठामध्ये मसाले टाकून घेऊ. आता मी इथे हळद टाकणार आहे, ही बघा. त्याच्यानंतर ओवा टाकणार आहे, हे बघा ओवा टाकल्या. त्याच्यानंतर थोडासा हिंग टाकणार आहे. त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं, आपल्याला टेस्टनुसार टाकायचं. कोणाला तिखट लागतं, कोणाला फिक्क्या लागतात, तर त्यानुसार टाकायचं. त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा तीळ पण टाकणार आहे, मस्त टेस्ट लागते तिळाने पण. आणि आता इकडे आपण मीठ टाकणार आहोत, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि मग इकडे हे चिंच आणि गुळाचं पाणी आहे, हे याने आता आपण हे पीठ भिजवून घ्यायचं. कारण आंबट गोड अशी चव लागते, आंबट गोड तिखट एकदम छान लागते. नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आता इकडे मी एक ताट घेतलं आहे, त्याच्यामध्ये आता पानं असे ठेवून घेणार, असं पान ठेवून घेणार आणि मग त्या पानाला लावणार. अशा प्रकारे पानाला लावून घ्यायचं. त्याच्यावरती पुन्हा एक पान ठेवायचं. पूर्ण असं लावून घ्यायचं पानाला. बघा मी ना आता 4 पानाचं बनवते रोल. तर हे 4 पानांना लावून घेतलं पीठ. आता त्याचं असा रोल बनवून घ्यायचा, म्हणजे कट करायला पण मस्त असं कट करता येतो मग गोल गोल. हे बघू शकता असं. असे आपण आता असे बनवून घेऊ. आता मी असे रोल बनवून घेतलेले आहेत. इकडे गॅसवर पातेले ठेवलं आहे, त्याच्यावर चाळणी ठेवली आहे, तिला तेल लावून घेतलं आहे. आता आपण हे रोल सगळे ठेवून घेऊ. कारण जर तेल लावलेलं असलं तर मग रोल चिपकत नाही खाली. अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावर आता झाकण ठेवायचं. तर झाकण ठेवून आता मस्त वाफे भरू देऊ 10-15 मिनिटं. आता मस्त अशा वाफून झालेल्या आहे. तर थोडा वेळ गार होऊ देऊ, मग कट करू. अशा गोल गोल वड्या कापून घ्यायच्या. हे बघा अशा वड्या कापून घ्यायच्या.
मी वड्या तेलात टाकून घेतल्या आहेत. आपण अशा मस्तपैकी फ्राय करून घेऊ तेलामध्ये. गूळ आणि चिंच असल्यामुळे थोडा लालसरपणा येईल वड्यांना. तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या आळू वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.